संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुन्हा संभाजीनगरमध्ये मोर्चा निघाला। संभाजीराजे छत्रपती, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। हा मोर्चा आज निघणार आहे। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मोर्चेकऱ्यांची ही मागणी आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरून ही मोर्चेकरी आता आक्रमक झाल्याचं कळलं। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवरून ही आता मोर्चेकरी त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। देशमुख हत्या प्रकरणी आज पुन्हा संभाजीनगरमध्ये मोर्चा निघणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होत आहे आणि आपण पाहतो एक एक नेते या ठिकाणी दाखल होत आहे। मराठा नेते विनोद पाटील या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। आज या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा निघतोय। सर्वप्रथम तुमची मागणी काय असते? हे बघा, आरोपींना अटक करावी, त्यातल्या काही प्रमुख आरोपींना अटक झाली, मोका लागावा, काहींना मोका लागला। आता प्रश्न असा आहे की सरकारने याला जलद गतीने याच्यामध्ये न्याय दिला गेला पाहिजे। फक्त प्रक्रिया पूर्ण झाली याच्यावर न थांबता हे शेवटपर्यंत कसं जाईल आणि राज्यामध्ये एकदा स्वच्छ वातावरण कसं निर्माण होईल यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे। या मागणीसाठी आज हा मोर्चा। पहिले ते हे होते मराठा आरक्षण याचिकाकर्ते मराठाचे विनोद पाटील आणि त्यांची देखील हीच भूमिका आहे, कुणीही राजकारण करू नये आणि या दोन्ही जे मृत आहेत त्यांना न्याय दिला गेला पाहिजे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। आपल्यासोबत अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया। आज ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। भाऊ, तुम्ही आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी दोन मागण्या मान्य झाल्यात, मात्र अजूनही ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबितच आहेत। पण मला वाटत नाही मागण्या ज्या होत्या त्या गुन्हेगारांना शासन करण्यासंदर्भात होत्या, परंतु सर्व संशयितांना ज्यांच्यावर वहीम आहे ते सर्व आज पोलीस कोठडीत आहेत आणि काही दिवसातच त्यांच्यावरचे गुन्हे सुद्धा सिद्ध होतील। सर्वोत्कृष्ट दर्जाचे अधिकारी माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये SIT मध्ये घेतलेले आहेत, तेव्हा निश्चितच या सर्व प्रकरणाला न्याय मिळेल असा माझा विश्वास आहे। दुसरा एक विषय असा आहे की तुमच्याच पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले आहे मोर्चांमधून की त्यांचा देखील यामध्ये कुठेतरी सहभाग असू शकतो किंवा त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहे त्यांना कुठेतरी बळ मिळेल, त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी देखील केली जाते काही मोर्चाकडून। तुम्ही कसं बघतात या सर्व आरोपांकडे? याच्यामध्ये आधीच याच्यावर खूप चर्चा झालेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय मुख्यमंत्री या बाबतीत योग्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा निघत आहे। तत्पूर्वी आपल्यासोबत आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी, त्यांच्याशी आपण बोलूयात। ते आता मोर्चामध्ये सामील होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला दाखल झालेले आहेत। काय तुमच्या प्रमुख मागण्या राहणार आहे? आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला सर्वप्रथम न्याय भेटलं पाहिजे। जे काही मारेकरी आहेत, जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सरकारने पाठीशी घालू नये, त्यांना पाहिजे ती शिक्षा दिली पाहिजे आणि मनुष्यवधाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। यापूर्वी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यावरती FIR झाली पाहिजे। तुम्हाला शासनाने निधी दिला होता, शासनाने मदत म्हणून पैसे देते, तुम्ही परत केलेले आहे, नोकरी म्हणून ती परत केलेली आहे का? नेमकं काय? माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये जे काही वक्तव्य त्यांनी मांडणी केली होती ते एकदम चुकीची मांडली होती आणि त्यांच्याकडे चुकीची माहिती दिली गेली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा काही पाठपुरावा न करता त्यांनी तिथे मांडलेलं आहे आणि तो चुकीची पूर्ण माहिती सांगितलेल्या आहेत। आणि मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी आहे, त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत, CCTV फुटेज वगैरे। तो जरी वडार समाजातली असला तरी तो एक मागासवर्गीय आहे, म्हणून त्याला आम्ही 10 लाखाची आर्थिक मदत करत आहोत। हे पूर्णपणे चुकीची माहिती दिली आणि 10 लाखाची आर्थिक मदत त्यांनी आमच्यापर्यंत पाठवली होती। 2 वेळेस आर्थिक मदत आमच्यापर्यंत पाठवली, पण आम्ही त्यांना सांगितलं। सर्व पक्षाचा, सर्व जाती धर्माचा मोर्चा संभाजीनगरात निघतोय आणि खऱ्या अर्थानं बीड आणि परभणीच्या ज्या घटना घडलेल्या आपल्या महाराष्ट्राला लाजिरवाणी अशा घटना आहे, याला न्याय मिळायला पाहिजे ही जनमानसातली भावना आहे आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा संभाजीनगरात निघालेला आहे। हा कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या जातीचा नाही, कोणत्या धर्माचा नाही, परंतु निश्चित एक आक्रोश जनतेचा या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर येणार।